नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। मैं हूं आपके साथ रजा सिंह। खबर महाराष्ट्र के संभाजी नगर से है, जहां 20 तारीख को फुलंबरी तालुका के मौजे अलंद में विधायक हरिभाऊ बागड़े के शुभ हाथों 8,808 लाख रुपए के विभिन्न विकास कार्यों का भूमि पूजन संपन्न हुआ। इस कार्य में मौजे आलंद से शेवता तक सड़क का डामरीकरण, आश्रम में मंदिर के भक्तों के लिए आवास, गांव के अंदर सीमेंट सड़क समेत कई विकास कार्य शुरू। मुस्लिम बस्ती में सीमेंट सड़क, तपेश्वर मंदिर तक सीमेंट सड़क, विधायक हरिभाऊ बागड़े के शुभ हाथों से आलंद में पशु चिकित्सा क्लिनिक, तलाठी मंडल अधिकारी भवन, कचरा प्रबंधन के लिए कचरा टावर जैसे विभिन्न पूर्ण विकास कार्यों का उद्घाटन किया गया। इस अवसर पर धननगर समाज की ओर से विधायक हरिभाऊ बागड़े को हाथ से बुना कंबल भेंट कर सम्मानित किया गया। इस अवसर पर भाजपा जिला अध्यक्ष सुहास सरसाठ सहित कृषि उपज बाजार समिति के अध्यक्ष अनुराधा ताई चम्हाड़ सहित बड़ी संख्या में ग्रामीण एवं पंचक्रोशी मंडली उपस्थित थे। पवार, कनीम पटेल, कोळसाबाई खाटकर, कैलास गायके, रामेश्वर टोपडे, जगन धाडे, गजानन शिंदे, नवनाथ केलारे, योगेश केलारे, सचिन धाडे, पंढरनाथ देवरे, कौशिक शिंदे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, उपस्थित सर्व गावकरी बंधू आणि भगिनी, मी आता पुन्हा या सगळ्या कामाचं वाचन करत नाही, कारण माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपण काय काय कुठं कुठं नारळ फोडले हे आपण सांगितलं आणि मी पुन्हा त्याचा उल्लेख करत नाही। पण मी एवढंच सांगेन की आजच्या दिवशी आपण ज्याची नारळ फोडले त्याची किंमत आहे 6,64,00,000 रुपये आणि ज्याचं आपण लोकार्पण करतोय त्याची किंमत आहे 1,94,00,000 रुपये। म्हणजे दोन्हीची बेरीज केली तर 8,58,00,000 रुपयाचं आज आपण या आळंद आणि आळंदच्या गावामध्ये एवढ्या 8 कोटीचे काम आपण करतो आहोत। आता खरं म्हणजे मला याचा कधी कधी मोह होतो लक्ष्मणराव की आता मोदीजी आल्यापासून आणि देवेंद्र मध्ये 5 वर्ष मुख्यमंत्री होते, आता शिंदे 2.5 वर्ष तेही मुख्यमंत्री राहतील। हा 10 वर्षाचा काळ आणि त्याच्या आधीचा 10 वर्षाचा काळ। आता मागच्या 5 वर्षाचं काय दिलं हे मी सांगत नाही। आपण शादीखाना दिला, तिकडं खंडोबा मंदिराचे तिथे काहीतरी दिलं, आणखी काही दिलं असेल, ड्रेनेज दिली, आता या सगळ्या गोष्टी आपण दिल्या। पण या आत्ताची गोष्ट आपण सांगतो तर त्याच्या आधीच्या 10 वर्षात आपल्या गावाला दाखवासारखं काही मिळालं का? दाखवासारखं नाही, म्हणजे आठवतच नाही। म्हणजे माझ्या आधीच्या काळामध्ये तुम्ही ज्याला भरभरून मतं देत होते त्या काँग्रेसला, त्याच्या काळातलं तुम्हाला काय मिळालं? जरा विचार करून मला आठवून सांगा, मी स्वीकारून घेईन ते तुम्हाला काही मिळालं असेल तर। पण आता केंद्रात आपलं राज्य आलं, राज्यात राज्य आलं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही लोकांच्या पर्यंत योजना गेल्या, मी आता सांगेन की आपल्याला स्वयंपाकाचा गॅस कोणाच्या घरात नाही, माऊली सांगा, मावशावर सांगा कोणाच्या घरात गॅस नाही, सगळ्याचे आहे। मोदीजी पंतप्रधान व्हायच्या आधी किती जणांच्या घरात गॅस होता आठवतं का? तर उत्तर तुमच्या घरात होतं 14च्या आधी नाही, 16च्या आधी नाही। म्हणजे आता हे तर सगळं लक्ष्मणराव तर आमच्याकडे होते तरुण असताना, मग जरा बरे बुरे झाले तर दुसरीकडे गेले आणि आता
आता थकले तर ते पुन्हा आमच्याकडे आले. पण ज्या चांगल्या काळात देखील त्यांच्या घरात गॅस नव्हता. पण मोदीजी आल्यापासून मोदीजींनी घोषणा केली 1 मे 2016 उत्तर प्रदेश मध्ये एका खेड्यामध्ये केली की देशामध्ये आमच्या सगळ्या आई बहिणींना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो, फुगणीने फुकावं लागतं, वाढला असेल तर ठीक आहे, ओलं असेल तर धोपण निघतं आणि त्यांना त्रास होतो डोळ्याचा आणि म्हणून सगळ्यांना गॅस दिला पाहिजे. सगळ्या घरोघर गॅस द्यायची योजना केली. म्हणजे गावात राहणारे नाही नुसते तर पालावर राहणाऱ्या लोकांना सुद्धा गॅस दिला गेला पाहिजे आणि गावातल्या तर सगळ्या गरीब लोकांना. आणि तुम्हाला सांगतोय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशामध्ये 1953 ला पहिल्यांदा स्वयंपाक करायला लागले गॅसवर. 1953 स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 6 वर्ष आणि 2016 पर्यंत आपल्या देशामध्ये 13.5 कोटी कुटुंबाला गॅस होता. 13.5 कोटी कुटुंबाला. आता मोदीजींनी योजना केल्यापासून आता अगदी गेल्या महिन्यापर्यंत 10 कोटी कुटुंबाला गॅस दिला. 10 कोटी. बघा 53 पासून 16 पर्यंत किती वर्ष झाली आणि 16 पासून तर आता गेल्या महिन्यापर्यंत किती वर्ष झाली. कारण 10 कोटीवा गॅसच्या घरी ज्या महिलेला मिळाला त्या अयोध्या मधल्या त्या बाईच्या घरी मोदीजी त्या गॅसवरचा चहा पिऊन आले. त्या महिलेच्या घरी काय गेले चहा प्यायला तर तिचा नंबर गॅस मध्ये 10 कोटीवाला आहे. म्हणजे इतक्या 7-8 वर्षामध्ये 10 कोटी कुटुंबाला गॅस दिला. स्वातंत्र्य सांगितलं की 80 कोटी जनतेला रॅशन देतो. पण आपल्या इथे काही कुटुंबाला मिळत नाही. माझ्या तक्रार आली, मी त्याची जरूर चौकशी करेन. आणि म्हणून गॅसचा प्रश्न मिटला. आपल्याकडे जनधन खाते सुरू झाले. आता अनेक लोकांनी बँकेचं तोंडच पाहिलं नव्हतं. फक्त काही शेतकऱ्याला बँकेचं कर्ज मिळतं. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। फिलहाल इस खास खबर में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों की जानकारी के लिए आप देखते रहें सी न्यूज़ भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।